2024 मध्ये सुरुवात झाली। शिक्षिका शाळेत इंग्रजी भाषा विषय शिकवायची। ती एका नाटकाचं प्रदर्शन करत होती। त्यावेळी पीडित विद्यार्थ्याचं वय 16 वर्ष होतं। विद्यार्थ्यानेही नाटकात भाग घेतला होता। तिथूनच शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला। नंतर त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवलं। त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि शिक्षिकेशी बोलणं बंद केलं। विद्यार्थ्याने बोलणं बंद केल्यामुळे आरोपी शिक्षिकेने तिच्या मैत्रिणीला हे सांगितलं। शिक्षिकेच्या मैत्रिणीनं विद्यार्थ्याला संपर्क केला आणि हल्ली कमी वयात लैंगिक संबंध ठेवणं सामान्य बाब आहे असं सांगितलं। त्याचबरोबर शिक्षिकेसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला। शिक्षिका विद्यार्थीला फॉक्सवॅगन कारमधून फिरायला घेऊन गेली। निर्जन स्थळी कार नेल्यानंतर शिक्षिकेने त्याच्यावर बलात्कार केला। त्यानंतर हॉटेलमध्ये नेऊ लागली। त्याला दारू प्यायला देऊन शरीर संबंध ठेवू लागली। ती विद्यार्थ्याला म्हणायची की आपण एकमेकासाठी बनलो आहोत आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। सातत्यानं लैंगिक शोषण होत असल्यानं विद्यार्थी नैराश्यात गेला। तो गप्प राहायचा। त्याच्या वागणुकीत अचानक बदल झाले। तो बोलणं टाळायचा। त्याच्या आई वडिलांना हे बदल विचित्र वाटले। त्यांनी त्याला बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। तो काही बोलेना। त्याने इतकंच सांगितलं की मी डिप्रेशनमध्ये आहे आणि शिक्षिका मला यातून बाहेर पाडण्यासाठी गोळ्या देत आहे। दरम्यान लैंगिक शोषणाला कंटाळून विद्यार्थ्यानं शिक्षिकेला बोलणं बंद केलं। तिचे कॉल मेसेज तो टाळू लागला। त्यामुळे शिक्षिका अस्वस्थ झाली। तिने तिच्या नोकराला विद्यार्थ्याच्या घरी पाठवलं आणि मला भेट असा निरोप पाठवला। त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि त्याने आई वडिलांना शिक्षिकेबद्दल सगळं सांगितलं। त्यानंतर आई वडिलांनी पोलिसांशी संपर्क केला आणि तक्रार दाखल केली। पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली। या प्रकरणात तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीसह आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांनी न्यायालयासमोर शिक्षिकेला हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची कोठडी सुनावली।